नमस्कार मित्रांनो, तुम्ही रस्त्यावरून टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने चालला आणि मागून जर तुम्हाला ॲम्ब्युलन्सचा जर आवाज ऐकायला आला, तर ॲम्ब्युलन्सच्या समोर न येता ॲम्ब्युलन्सला रस्ता देणे ही आपली जबाबदारी आहे. आणि असं जर तुम्ही त्या ॲम्ब्युलन्सला न अडवता तिला रस्ता देणार असाल, तर मी तुमचा मित्र लीगल आणि बिझनेस कोच ॲडव्होकेट मनीष रणछोड तुमचं आजच्या या प्लॅन इंडिया लीगलच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेले अनेक दिवसापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015ची कार्यकारी प्रणाली बघत आहोत. तर मित्रांनो, ह्याच याच्यामधला आजचा जो पुढचा भाग आहे तो आपण आता याच्याला सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये मित्रांनो, जमिनीचे अधिकार आणि अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की जो जो व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातीचा व्यक्ती असतो किंवा सदस्य असतो, त्या व्यक्तीसाठी काही विशेष अधिकार या कायद्याने त्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्याच्या जमिनीच्या हक्कांचं महत्व आपण सुरुवातीला बघू, नंतर आपण कायद्याची त्याची प्रक्रिया बघू. त्याच्यामध्ये जमिनीचा हक्क जमिनीच्या हक्कांचे काय महत्व आहे बाबा अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींच्या. तर एक तर महत्वाचं असं आहे मित्रांनो की आर्थिक स्वावलंबन आणि संपन्नता. एखाद्या व्यक्तीला जर त्याची जर स्वतःची जमीन असेल तर त्या जमीन कसून त्या जमिनीवर तो कष्ट करून आणि कष्ट करून तो त्याचं उत्पन्न घेतो आणि तो एक प्रकारचा स्वावलंबी व्यक्ती असतो. आणि त्या स्वावलंबी असल्यामुळे तो धनधान्याने संपन्न असतो. तर जमिनीचा हक्क आहे, जमिनी आहे म्हणून त्याची ती संपन्नता आणि त्याचं ते स्वावलंबन आहे. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. दुसरं जे त्याच्या हक्काच्या संरक्षणाचे जे महत्व आहे ते असं आहे की सामाजिक ओळख आणि सुरक्षितता. आता असं होतं की ज्या व्यक्तीकडे स्वतःची जमीन असते तर त्या व्यक्तीची एक सामाजिक ओळख असते की बाबा अशा अशा भागामध्ये अशा व्यक्तीची इतकी इतकी एकर जमीन आहे आणि तो चांगला कष्ट करतो आणि त्या भागामध्ये तो चांगलं कामकाज करतो आणि स्वावलंबी आहे. तर यामुळे त्या माणसाची एक प्रतिष्ठा वाढते आणि त्याला एक सुरक्षितता मिळते, सामाजिक सुरक्षितता मिळते. की बाबा एखाद्या व्यक्तीचं पूर्वी असं होतं की शेती हा सगळ्यात मुख्य व्यवसाय मानला जायचा, त्याच्यानंतर नोकरीला प्राधान्य होतं. तर याच्यामध्ये असं आहे की जर त्या व्यक्तीकडे शेती असेल तर त्याला सामाजिक सुरक्षितता पण मिळते आणि सामाजिक प्रतिष्ठा पण मिळते. म्हणून त्याच्या हक्कांचं संरक्षण होणं, जमिनीच्या हक्कांचं संरक्षण होणं गरजेचे आहे. तिसरा असा असतं मित्रांनो की हा सांस्कृतिक वारसा असतो, वडिलोपार्जित वारसा आलेला असतो. तर बाबा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी एक जमीन ठेवली आहे, एक जागा आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे, तिला वाढवलं पाहिजे. आणि हा जो पारंपरिक आपल्याकडे जो आलेला वारसा आहे तो आपण पुढे नेला पाहिजे. तर त्याच्यासाठी देखील त्याच्या हक्कांचं, जमिनीच्या हक्कांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर असं आहे की मानसिक आणि सामाजिक स्थैर्य या माध्यमातून येतं की बाबा ज्या व्यक्तीकडे जमीन असेल तो त्याला मानसिक स्थैर्य पण असतं. उद्या आपल्याला समजा नोकरीत, समजा एखादी व्यक्ती जमीन पण असेल, नोकरी पण असते, उद्या नोकरीत समजा ती गेली किंवा काय झालं ते आपल्याकडे दुसरं एक साधन आहे की ज्या शेती एक असं आपल्याकडे साधन आहे की त्याच्या माध्यमातून आपण आपलं उपजीविका करू शकतो, आपला उदरनिर्वाह करू शकतो. तर ह्यासाठी या जमिनीच्या हक्कांचं संरक्षण होणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यापासून अन्याय त्याच्यापासून सुरक्षा करणं देखील त्याच्या हक्कांचं संरक्षण करण्यासारखंच आहे मित्रांनो. कायदेशीर सुरक्षा आणि हक्काची हमी याच्यामध्ये असं आहे की त्याला कायदेशीर त्याच्या जमिनीच्या हक्कांची कायदेशीर सुरक्षा मिळालेली आहे आणि त्याला जे हक्क आहेत की त्याच्या जमिनीचं संरक्षण केलं जाईल याची त्याला खात्री या कायद्याने मिळालेली आहे. आणि समाजात एक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी देखील त्याच्या हक्कांची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये जर कायद्याची जी प्रक्रिया आहे ते आपण बघणार आहोत. तर अत्याचार प्रतिबंध कायद्याची संबंधी काय तरतुदी केलेल्या आहेत, म्हणजे हा जो अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे याच्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यामधला असं म्हणतो कलम 3(1)(f) असं सांगतो की अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या सदस्याची जमीन बळकावणे किंवा जमीन वापरात अडथळा आणणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या तरतुदीमुळे जमिनीची जबरदस्तीने हस्तांतरण करणे
विक्री करणे किंवा कोणत्याही प्रकारचे बळजबरीने बळकवण्याचा प्रयत्न करणे प्रतिबंधित आहे. तर ह्या कलम 3(1)(f सांगतो. त्याचा पुढचा जो कलम आहे मित्रांनो, तो कलम 3(1)(g) असं सांगतो की अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सदस्याची जमीन बळकावणे किंवा तोडगा काढण्यास दबाव टाकणे किंवा धमकावणे, त्याच्या जमिनीवर हक्कांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे यावर कठोर बंदी आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादी जमीन बळकावण्यासाठी किंवा ती बाबा तू आम्हाला दे, मग आम्ही त्याच्या बदल्यात तुला पैसे देतो, दुसरी जागा देतो, किंवा असा कुठला तरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा धमकावलं जातं. हा देखील कायद्याने गंभीर गुन्हा आहे. आणि तिसरा जो कलम जमिनी संदर्भातला आहे मित्रांनो, तो कलम आहे कलम 1(3)(k). अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींच्या जमिनीवर बळजबरीने कब्जा करणे किंवा त्याच्या जमिनीचा विनाश करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. मित्रांनो, आपण बघितलं की कलम 3(1)(f) म्हणजे F, K आणि G नुसार हे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात. मित्रांनो, जर असे गुन्हे कोणी करत असेल किंवा कोणाकडनं झाले असेल तर त्याला याच्यामध्ये कडक शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे मित्रांनो. आणि याला जी मिळणारी शिक्षा आहे ती कमीत कमी 6 महिने ते 5 वर्षाचा कारावासापर्यंतची शिक्षा याच्यामधून तुम्हाला न्यायालयाकडनं सुनावली जाते. आणि त्याचा दंड देखील तुम्हाला होऊ शकतो किंवा तुम्हाला दंड आणि शिक्षा हे दोन्ही होऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीची जमीन बळकावणं हा कायद्याने कठोर गुन्हा आहे. त्यासाठी आपण आधीच चर्चा केलेली आहे. याच्यासाठी त्यांनी विशेष न्यायालयाची व्यवस्था केलेली आहे. विशेष न्यायालय असल्यामुळे त्याला जलदगतीत न्याय मिळतो आणि त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाते. बरोबर नाही. त्याच्यानंतर तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया देखील त्यांनी सुलभ करून ठेवलेली आणि त्या तक्रारीची तपासणी देखील त्वरित पद्धतीने केली जाते. आणि अशा कोणाची जर जमीन बळकवली असेल तर आर्थिक मदत आणि पुनर्वसन हे देखील आपण मागच्या भागात बघितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सामाजिक जनजागृती देखील ही केली जाते. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की जर व्यक्ती अनुसूचित जाती जमातीचा असेल आणि त्याच्या जमिनी तुम्ही हडपण्याचा प्रयत्न केला, बळकवण्याचा प्रयत्न केला, नाश करण्याचा प्रयत्न केला, तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला याच्यामधून 6 महिने ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या मान आणि सन्मानाच्या प्रतिष्ठेसाठी. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक आणि शेअर कराल याची मला खात्री आहे. जर त्याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.